आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। नवी दिल्लीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेस खासदार आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसने शुक्रवारी कल्याणमध्ये मोठे आंदोलन केले। कल्याणमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कल्याण शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष नवीन सिंह यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। नवीन सिंह यांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस कार्यकर्ते कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर उतरले। कार्यकर्त्यांनी मुख्य रस्त्यावर बसून रास्ता रोको केला, ज्यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली। आंदोलन संपवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत नवीन सिंग यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं। त्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांच्या कार्यालयात जाऊन राष्ट्रपतींना उद्देशून एक निवेदन सादर केले। या निवेदनात जंतर मंतर येथे विद्यार्थी, लोकप्रतिनिधी आणि काँग्रेस नेत्यांविरुद्ध झालेल्या कथित पोलीस कारवाईची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची, परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमिततेवर संसदेत चर्चेची, आंदोलकांविरुद्ध दाखल केलेल्या सर्व FIR मागे घेण्याची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागण्याचीही मागणी करण्यात आली। या आंदोलनात जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांच्यासह नगरसेविका समीना शेख, सलीम शेख, आझम शेख, मीना परदेशी, चेतन भंडारी, रीना खांडेकर, वैशाली वाघ, इम्रान शेख, रोहन नायडू, अपेक्षा दळवी, अमोल गायकवाड, सुभाष सिंग यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित बघा, देशामध्ये आज मोदी सरकार यांच्या राज्यात जे चालू आहे नीट परीक्षेमध्ये आणि जंतर मंतरवर जे प्रकार घडला तो, आणि नीट परीक्षेमध्ये देशातले 22 विद्यार्थ्यांचा जीव गमावला गेला। आज विद्यार्थी प्रोटेस्ट करतायत, तर हा कुठला पद्धत आहे? म्हणजे यांची ही कुठली पद्धत आहे की त्यांच्यावर पोलिसांनी लाठीमार करायचा, त्यांच्यावर हल्ला करायचा? आज त्याच्यामध्ये एक निष्पाप आमच्या बहिणीचा एक जीव गेलेला आहे असं आम्हाला समजलेलं आहे। दुसरं, देशाचे आमचे जे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी, त्यांनी हा कंटिन्यू मुद्दा उचलून ठेवलेला आहे की बाबा नीटच्या परीक्षेमध्ये जी धांदली होत आहे आणि ज्याच्यामध्ये जे गुन्हेगार लोक आहेत, हा जो प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये शिक्षण मंत्र्यांनी, धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यायला पाहिजे। दुसरं, नीट परीक्षेमध्ये ती धांदली झालेली आहे त्याची चौकशी होऊन जे काय आरोपी असतील, जे काय गुन्हेगार असतील त्यांना त्वरित पकडायला पाहिजे। आणि देशाचे पंतप्रधान मोदीजींनी त्या विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे। हे आमचे मुख्य मुद्दे होते। या काय असेल काँग्रेस यापुढे जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही झाला तर कल्याण शहरामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू। आज जो प्रकार झाला आहे दिल्लीमध्ये, जर ह्या ठिकाणी जर त्यांना मुलं बाळ असती तर त्यांनी ह्या प्रकारे अत्याचार केला नसता। ते मुलं आहेत, ते कोणते कार्यकर्ते नाहीत किंवा कुठल्या पक्षाचे नेते नाही होते। ते आज तुमच्या देशाचं भविष्य आहे आणि त्या भविष्याला तुम्ही असं चिरडायचं काम कराल ना, तर ह्याचे तुम्हाला जे काही परिणाम होतील ते भोगण्यासाठी तयार राहायचं आहे। आणि हे आंदोलन फक्त त्या विद्यार्थ्यांचं नसून आता आमचंही झालं आहे आणि ते त्यांना कशा पद्धतीने न्याय मिळवून द्यायचा हे आता आम्ही शांततेने केला। याच्यापुढे किती उग्र होईल याचा विचार त्यांनी करायचा आहे। महिलांवर देखील लाठी हल्ला केलेला आहे, अमानुषपणे मारण्यात आलेलं आहे, तर एक महिला प्रतिनिधी म्हणून तुमची काय भूमिका? भारत ही देवी म्हणून एक स्त्रीला पूजा करते आणि ही स्त्री एक पूजनीय म्हणून भारतामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये महिलेला एक देवीचं रूप आणि पूजनीय असं एक स्थान आहे। आणि खरोखर ज्या आमच्या मुलींच्या सोबत दिल्लीला जो महिलांवर प्रकार झालेला आहे तो अतिशय लाजिरवाणा आहे। महिला काँग्रेसच्या वतीने मी प्रथमतः त्या घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदवते
आणि ज्या काही प्रकारे आमच्या मुलींना विवस्त्र केलं गेलं, त्यांच्या अंगाला स्पर्श केले गेले, हा खूप लाजिरवाणा प्रकार आहे. आणि ज्या ज्या कर्मचारी पोलीस कर्मचाऱ्यांनी हा प्रकार केलेला आहे त्यांच्यावर त्वरित गुन्हेही दाखल झाले पाहिजेत आणि त्यांना त्वरित निलंबित केलं पाहिजे. त्याचप्रमाणे हे जे महाशय आहेत यांनी जे पूर्ण देशभर आंदोलन पेटवले आहे त्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. नाहीतर महिला काँग्रेस आणि आमचे जिल्हाध्यक्ष आहेत कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष नवीन सिंग सर, हे सर्व आम्ही मिळून कल्याणपासूनच या आंदोलनाची तीव्र गतीने ठिणगी टाकू आणि तीव्र गतीने महिला आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी महिला काँग्रेस तसंच आदरणीय राहुल गांधींच्या आदेशाने आमचं काँग्रेस कटिबद्ध आहे त्यांना न्याय देण्यासाठी. आणि जी काही तीव्र आंदोलन होईल त्याच्यामध्ये आमचा सक्रिय सहभाग असेल.